नमस्कार मित्रांनो, पी फॅक्ट सफारी सादर करत आहे शिवलीलामृत अध्याय 11वा मराठी कथा स्वरूपात। शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायात सांगितले आहे की ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा, दररोज कपाळाला भस्म लावावे आणि या अध्यायाचे नियमित पठण करावे। असे केल्याने मनुष्याचे दुर्दैव नष्ट होते आणि घरामध्ये सदैव सुख, समाधान व भरभराट राहते। श्री गणेशाय नमः। जे लोक शिवभक्तीत पूर्णपणे तल्लीन असतात, जे सदाशिव लीलामृताचे श्रवण व पूजन करतात, ते खरोखरच धन्य आहेत। शिवाचे पुत्र म्हणतात की जे लोक रुद्राक्ष धारण करतात आणि भस्म अंगाला लावतात, त्यांच्या पुण्याला कधीच अंत नसतो। तीनही लोकात असे लोक धन्य मानले जातात। जो मनुष्य 1000 रुद्राक्ष धारण करतो त्याला देवगणही वंदन करतात। अशा भक्ताचे दर्शन घेतल्याने अनेक जीवांचे उद्धार होतात। इथे रुद्राक्ष धारण करण्याची विधी सांगितली आहे। डोक्यावर शिखा ठेवून एक रुद्राक्ष बांधावा, अंगावर भस्म लावून स्नान करावे। असे स्नान केल्यास त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखे पुण्य देते। दोन्ही हातांच्या मनगटांवर प्रत्येकी 12 रुद्राक्ष बांधावेत। गळ्यात 32 रुद्राक्षांची माळ घालावी। डोक्याभोवती 24 रुद्राक्ष असावेत। शरीराच्या 6 ठिकाणी 6 रुद्राक्ष बांधल्यास विशेष पुण्य लाभते। अशा प्रकारे योग्य रीतीने रुद्राक्ष धारण केल्यास ते सदैव दोषरहित ठरते। 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात असावी। एकमुखी रुद्राक्ष पूजल्यास विशेष भाग्य प्राप्त होते। पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष हे लक्ष्मीकारक असून सर्व मंत्रांना सफल करणारे आहेत। जो मनुष्य दररोज रुद्राक्ष जप व रुद्राक्ष पूजन करतो तो प्रत्यक्षात भगवान शिवाचीच पूजा करतो। रुद्राक्षाचा महिमा अत्यंत पवित्र व पुण्यदायक आहे। या रुद्राक्षाचा इतिहास शौनक ऋषी इतर ऋषींना सांगतात। काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता। तो न्यायप्रिय आणि बुद्धिमान होता। ब्राह्मण, विद्वान आणि सज्जन लोक त्याला खरा राजेश्वर म्हणत। तो लाच न घेणारा, सत्य न्याय करणारा आणि थोर अमात्यांचा मान करणारा होता। त्याची पत्नी अतिशय सुंदर, पतिव्रता, मृदुभाषिणी होती। पूर्व सुकृतामुळेच अशी उत्तम स्त्री मिळते असे सांगितले आहे। त्यांना सुदैवी, विद्वान, गुणी आणि संस्कारी पुत्र होतात। हे सर्व पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे आणि गुरुकृपेने प्राप्त होते। असा हा भद्रसेन राजा आणि त्याचा प्रधान नेहमी धार्मिक अनुष्ठानात तत्पर असत। त्या दोघांना 2 पुत्र झाले। एक राजपुत्र ज्याचे नाव होते सुधर्म आणि दुसरा प्रधानाचा पुत्र ज्याचे नाव होते तारक। दोघेही जन्मताच शिवभक्त होते। लहान वयातच ते सतत शिव ध्यानात मग्न असत। त्यांचे मन प्रेमळ, वैराग्यशील होते आणि लौकिक संगती त्यांना अजिबात आवडत नसे। 5व्या वर्षीही त्यांना सुंदर वस्त्रे, अलंकार, मोत्यांच्या माळा घातल्या तरी ते सर्व अलंकार काढून टाकत। ते फक्त रुद्राक्ष धारण करत, संपूर्ण अंगाला भस्म लावत, एकांतात शिवलीलामृत ऐकत, शिवनामस्मरण करत, दररोज शिवपूजा करत। हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटे। प्रधान म्हणे, या मुलांना वस्त्रे, भूषण, राजवैभव काहीच आवडत नाही। त्यांना फक्त रुद्राक्ष आणि भस्मच प्रिय आहे। कधीकधी ती मुलं रुद्राक्ष व भस्म काढून वस्त्रे व अलंकार घालून ब्राह्मण सेवा करीत आणि नंतर पुन्हा शिवव्रत स्वीकारत। कोणत्याही शिक्षेने किंवा समजावण्यानेही ते आपले व्रत सोडत नसत। हे पाहून राजा व प्रधान खूप चिंतेत पडले। हे असेच राहिले तर पुढे राज्यकारभार कसा करणार? तेवढ्यात पूर्व सुकृताने एक महान योगायोग घडला। घरात महर्षी पराशर येऊन पोहोचले। ते तेजस्वी, त्रिकालज्ञ, विश्वनिर्मितीचे रहस्य जाणणारे, वसिष्ठांचे नातू, अनेक राक्षसांचा संहार करणारे महान तपस्वी होते। तेच भद्रसेन राजाचे कुलगुरू होते। गुरु आले हे कळताच राजा व प्रधान यांनी त्यांना साष्टांग नमस्कार करून घरी आणले। षोडशोपचारांनी भक्तिभावाने त्यांची पूजा केली आणि नम्रपणे विनंती करत बोलले, गुरुदेव, हे दोघे कुमार रात्रंदिवस शिवध्यान करतात। त्यांना राजविलास, वस्त्रे, अलंकार, ऐश्वर्य कशाचाही मोह नाही। पुढे हे राज्य कसे सांभाळतील? आम्हाला मोठी चिंता आहे।
तेव्हा भद्रसेनाने दोन्ही कुमार गुरूंसमोर आणले. गुरूंनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते सूर्य आणि चंद्रासारखे तेजस्वी भासले. गुरु म्हणाले, हे सर्व शिवभक्त असे का झाले याची पूर्वकथा मी तुला सांगतो. पूर्वी काश्मीर देशात नंदीग्राम नावाचे एक मोठे सुंदर शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक अत्यंत सुंदर नर्तिका राहत होती. महानंदा अतिशय रूपवती होती. तिचे सौंदर्य पाहून कामदेवही मोहित व्हावा असे होते. ती नृत्य करताना जणू पूर्ण चंद्र उगवावा असा तेजस्वी देखावा दिसे. तिच्यावर रत्नजडित छत्र, हातात रत्नांनी सजवलेले चामर, पायात रत्नखचित पादुका, अंगावर दिव्य सुगंधी वस्त्रे, रत्नमय शय्या, नवीन व अद्भुत दागिने असे अपार वैभव होते. तिच्या घरात गाई, म्हशी, घोडे, हत्ती, असंख्य दासदासी, संगीत, नृत्य, गायन इतके वैभव होते की तिचे गायन ऐकताना किन्नरही स्तब्ध होत. अनेक राजे तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन वेगवेगळ्या रूपात तिच्याकडे येत. पण ती पतिव्रतेसारखी नियमबद्ध होती, कोणालाही सहज स्वीकारत नसे. ती महान शिवभक्त होती. ती दर सोमवार व प्रदोष व्रत करी, महाशिवरात्रीचे व्रत नेमाने करी, अन्नछत्र चालवी, ब्राह्मणांच्या हस्ते शिवलिंगाचा अभिषेक करी. भक्तांनी मनात मागितलेले तिच्या कृपेने पूर्ण होत असे. श्रावण महिन्यात ती कोटी शिवलिंगांची पूजा करीत असे. महानंदेने कोंबडा व माकड प्रेमाने पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले. त्यांना नृत्य शिकवले. नृत्यशाळेत शिवलिंग स्थापले होते. ती शिवलीलामृताचे पठण करी. ती गायन नृत्य करी आणि ते प्राणीही भक्तीने ऐकत. ती स्वतःच्या हाताने त्यांच्या कपाळावर भस्म लावे, गळ्यात रुद्राक्ष घाली. अशा संगतीने ते प्राणीही शिवभक्त झाले. महानंदेची भक्ती पाहण्यासाठी भगवान सदाशिवांनी सौदागराचे रूप घेतले आणि तिच्या घरी आले. त्यांचे रूप पाहून महानंदा पूर्णपणे मोहित झाली. तिने स्वतः पूजा करून त्यांना रत्नमय आसनावर बसवले. त्यांनी हातातील अत्यंत मौल्यवान कंकण तिला दिले. ते पाहून महानंदा म्हणाली, हे तर स्वर्गातील दागिने वाटतात. सौदागराने तिला शिवलिंग दिले आणि सांगितले, हे शिवलिंग प्राणापेक्षा जास्त जप, त्याला काहीही होता कामा नये. महानंदा म्हणाली, या शिवलिंगासाठी मी प्राणही अर्पण करीन, पण ते माझ्या प्राणापेक्षा मी चांगले जपेन. त्या रात्री नृत्यशाळेत अचानक आग लागली. सौदागराने तिला सावध केले. महानंदेने प्राणी सोडवले आणि आग पसरली. नंतर सौदागर म्हणाला, माझे शिवलिंग सुरक्षित आहे ना? त्यावेळी महानंदा घाबरली. तिला अचानक शिवलिंगाची आठवण झाली. तिने ठरवले, माझ्याकडून शिवलिंग जळून खाक झाले, त्यामुळे मीही अग्निकुंडात उडी मारीन आणि माझे प्राण देईन. दुसऱ्या दिवशी महानंदेने अग्निकुंड बनवले आणि ती ओम नमः शिवाय म्हणत त्या अग्निकुंडात उडी मारायला गेली. तेवढ्यात तो सौदागर भगवान शिवरूपात प्रकट झाला आणि त्यांनी महानंदेला अलगद उचलून हृदयाशी धरले आणि म्हणाले, मी परमात्मा आहे. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुला जो पाहिजे तो वर माग. महानंदा वर मागते, माझ्या कुटुंबासह या नगराचा उद्धार करा. शिव तिला व तिच्या कुटुंबाला दिव्य रूप देऊन शिवलोकात नेतात, जिथे जन्म मरण नाही, दुःख, रोग, भूक, तहान नाही, काम, क्रोध, मोह नाही. अशा शिवपदाला महानंदा प्राप्त होते. पराशर ऋषी पुढे भद्रसेन राजाला म्हणाले, हे दोन्ही कुमार म्हणजे पूर्वजन्मीचे तेच कोंबडा आणि माकड आहेत. त्या जन्मात त्यांनी गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर भस्म लावून शिवभक्ती केली होती. त्या पुण्याच्या प्रभावामुळेच या जन्मात सुधर्म आणि तारक म्हणून ते जन्माला आले आहे. हे दोघे पुढे निर्दोषपणे राज्य करतील, शिवभक्ती वाढवतील आणि अनेक लोकांचा उद्धार करतील, तुमचा आणि अमात्यासह सर्वांचाच. हे ऐकून भद्रसेन राजाने गुरूंच्या चरणी लोटांगण घातले आणि म्हणाला, माझे मोठे भाग्य आहे की असे सुपुत्र मला लाभले. भद्रसेन पुढे विचारतो, गुरुदेव, हे पुत्र किती वर्षे राज्य करतील? त्यांचे आयुष्य किती आहे? कृपया मला सांगा. पराशर म्हणाले, मी सत्य बोलेन, पण ते ऐकून तुम्हाला व सभेला दुःख होईल. राजा म्हणाला, तरीही सत्य आम्हाला ऐकायचं आहे. तेव्हा ऋषी म्हणाले, आजपासून 7व्या दिवशी तुमचा पुत्र मरण पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला.
अमात्य, राणी, अंतपुरातील स्त्रिया आक्रोश करू लागल्या. पराशर राजाला धीर देत म्हणाले, ऐक, एक महान रहस्य सांगतो. ज्या काळी पंचमहाभूत नव्हती तेव्हा केवळ परब्रह्म होते. त्यातून माया, अहंकार, सत्व, रज, तम हे गुण निर्माण झाले. शिवाच्या इच्छेने सृष्टी निर्माण झाली आहे. ब्रह्मा म्हणाला, मला ज्ञान नाही. तेव्हा शिवाने त्याला 4 वेदांचा उपदेश केला. त्या वेदांचा सार म्हणजेच हा रुद्राध्याय. अत्यंत पवित्र, गुप्त आणि श्रेष्ठ. याहून मोठे साधन नाही. जो रुद्राध्याय ऐकतो किंवा जपतो त्याचे दर्शन घेण्यासाठी देवही इच्छितात. पराशर पुढे सांगतात, जे लोक शिवद्वेष करतात, शिवाला लहान समजतात, ते नरकात जातात आणि अल्पायुषी होतात. पण रुद्रानुष्ठानाने आयुष्य वाढते. म्हणून हे भद्रसेन राजा, तू रुद्राध्यायाचा जप व अनुष्ठान कर. राजाने सांगितल्याप्रमाणे हजारो योग्य ब्राह्मण बोलावले. शतघट स्थापना केली. आम्रपल्लव पवित्र जल 7 दिवस अखंड रुद्र जप सुरू केला. 7व्या दिवशी मृत्यूची वेळ आली. राजपुत्र मूर्छित पडला. तेव्हा गुरूंनी रुद्रोदक शिंपडले. तेव्हा राजपुत्र जागा झाला. सर्वांनी त्याला विचारले, काय झाले? तेव्हा राजपुत्र म्हणाला, एक भयानक काळ पुरुष मला नेण्यासाठी आला. पण तेवढ्यात पंचवदन, दशभुज, शिवरूप 4 पुरुष आले आणि त्यांनी मला सोडवले. हे ऐकून राजा आनंदाने नाचू लागला. सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला. देवांनी पुष्पवृष्टी केली. वाद्यांचा नाद झाला. संपूर्ण नगरात उत्सव झाला. तेवढ्यात नारद मुनी प्रकट झाले. सर्वांनी त्यांची पूजा केली. नारद म्हणाले, रुद्रानुष्ठानामुळे शिवदूतांनी मृत्यूला परत पाठवले. तुमच्या पुत्राला 10,000 वर्षांचे आयुष्य लाभले आहे. तो सार्वभौम राजा होईल. पराशर म्हणाले, जो हा अध्याय वाचतो त्याचे आयुष्य वाढते, संतती प्राप्त होते, महापापे नष्ट होतात, गंडांतर, रोग, ग्रहपीडा दूर होतात. जो यावर अविश्वास ठेवतो तो अल्पायुष्य होतो. कलियुगात शिवनाम आणि शिवकथा हेच खरे साधन आहे. शेवटी राजाने सुधर्माला राज्य दिले. तारकाला युवराज केले. नंतर स्वतः तपोवनात जाऊन शिव अनुष्ठान करून शिवलोक प्राप्त केला. हा 11वा अध्याय एकादश रुद्रांचे स्वरूप आहे. कल्पवृक्षासारखा आहे. मृत्यूला जिंकणारा आहे. जो श्रद्धेने वाचतो तो शिवरूप होतो. इथेच 11वा अध्याय समाप्त होतो. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.